लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. शिंदखेड्यात पाणी पुरवठा योजनेवरून सुभाष माळी व नगरसेविका रजुताई माळी यांचे आमरण उपोषण. भ्रष्टाचाराचा आरोप, प्रशासनाविरोधात संताप. शिंदखेडा शहरातील 21 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवरून पुन्हा वाद पेटला असून माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. त्यांच्या समवेत नगरसेविका रजुबाई माळी ह्याही उपोषणात सहभागी झाल्यानं आंदोलनाला अधिक धार आली आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या या योजनेद्वारे शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात आजही अनेक भागांमध्ये नवीन योजनेतून पाणी पुरवठा सुरू नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे. अजूनही जुन्या पाईपलाईनवरच पाणी पुरवठा सुरू असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे या योजनेचा ठेका तेजस कन्स्ट्रक्शन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आला होता. दरम्यान सुभाष माळी यांनी यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 रोजी हे अन्नत्याग आमरण उपोषणाचा इशारा देत 28 जुलै 2025 ला निवेदन दिलं होतं. त्यावेळी नगरपंचायत प्रशासनानं लेखी उत्तर देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार शहरातील पाणी पुरवठा योजनेचा फेज 1 अंतर्गत आतापर्यंत 3835 मालमत्ता धारकांना नळ जोडण्यात देण्यात आले असून उर्वरित सुमारे 2000 मालमत्तांना फेज 2 मधून देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. तसेच सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी लूप लाईन जोडणे, बंद स्लुईस व्हॉल्व्ह कार्यान्वित करणे आदी उपाययोजना सुरू असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं होतं. या सर्व कामानंतर शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा शक्य होईल असं सांगत नियोजित उपोषण मागे घेण्याचं आवाहन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल न झाल्याचा आरोप करत माळी यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून जबाबदारांवर फौजदारी कारवाईची मागणीही केली आहे. एकमेव महाराष्ट्र दिनापासून सुरू झालेल्या या आमरण उपोषणामुळे शहरातील पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. नागरिकांकडून आंदोलनाला पाठिंबा मिळत असून प्रशासनानं तातडीनं ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरतीये. मुख्य संपादक भूषण पवार. प्रत्येक स्वर्गीय ठाणची जीवनच्या माध्यमातून एक पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. त्या पाणी पुरवठ्याच्या नंतर दिनांक 16/10/2016 अन्वयानंतर माननीय पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे जयकुमार भाऊ यांच्या माध्यमातून व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून 21 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आणि तिचं टेंडर 27/4/2017 रोजी सर्व कार्यान्वित करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर हे काम सुरू झाल्यानंतर शिंदखेडा शहरामध्ये जलकुंभ असेल, वॉटर सप्लायचं जे पाणी असेल आणि फिल्टर प्लॅन असेल आणि 2 पाण्याच्या टाक्या होत्या, हे सर्व काम झालेलं आहे. परंतु वितरण व्यवस्थामध्ये मोठा एक भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. जी वितरण व्यवस्था झालेली आहे ती गल्लोगल्लीतली जी काही आहे त्याच्यात फक्त सबलाईन टाकण्यात आलेली आहे, मेन लाईन टाकण्यात आलेली नाही. 4 इंची पाईपाच्या द्वारे पाणी शिंदखेडा शहराला पुरेसं होणार नाही. ज्या शिंदखेडा शहराची आज आपण नगरपंचायतीच्या म्हणण्यानुसार 5000 घरं आहेत आणि त्या 5000 घरांना ही योजना झाल्यानंतर नळ कनेक्शनसाठी पुन्हा 2 कोटी म्हणजे अशी एकूण 23 कोटीची योजना ही झाली. मला या 23 कोटीची योजना झाल्यानंतर नगरपंचायतीच्या मार्फत जी यात रन अँड ट्रायल घेतलं गेलं नाही. मी रन अँड ट्रायल घ्या आणि नंतर दुसरी योजना माननीय मंत्री महोदयांनी पुन्हा दुसरी योजना आणली. त्याच्यात त्यांनी ते घेतलं म्हणजे पॉवर प्लॅन वगैरे हे सर्व काही घेतलं. मी त्यांचे त्यावेळेस सुद्धा अभिनंदन केलं. आताही त्यांचे कारण शिंदखेडा शहरासाठी आपले पालकमंत्री हे दलानेने काम करतायत. परंतु जे काही इथलं प्रशासन आहे आणि जे काही त्यांच्या मार्फत जे झालेलं आहे त्या लोकांनी मुद्दाम जाणून बुजून काहीतरी या गोष्टीमध्ये अफरातफर केलेली आहे. हा माझा समज आहे आणि याची सखोल चौकशी व्हावी यासाठी मी 15 ऑगस्टच्या दिवशी आमरण उपोषण करण्याची नोटीस दिली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला वेळ द्या आणि 14 ऑगस्टच्या दिवशी याच नगरपंचायतीच्या अनिल रावसाहेब वानखेडे असतील, मंत्री महोदयांच्या आदेशाने या ठिकाणी आमची बैठक झाली आणि त्या ठिकाणी मला प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशासक जे होते प्रशासकांनी मार्फत आपल्या नगरपंचायतीचे शिओ यांनी इथं बोलवून इथं आमच्या समस्या बैठक झाली आणि त्यावेळेस आपण सर्व पत्रकार लोक पण त्या ठिकाणी हजर होते. तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला थोडा वेळ द्या.
वेळ दिल्यानंतर आज जवळजवळ 14-8 आणि आज तुमची मला वाटतं जवळजवळ 8 महिने झाले. 8 महिने झाल्यानंतर त्यात थोडंफार काही काम केलं आणि नंतर ते काम बंद करण्यात आलं. ते कोणाच्या सांगण्यावरून बंद झालं, काय झालं, परत मी पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा त्यांना तोंडी वगैरे सांगितलं. ठीक आहे, ते त्याला म्हणे आम्ही नोटीस देतो, त्यांना काळ्या यादीत टाकतो. परंतु त्या ठेकेदाराला अजूनपर्यंत काळ्या यादीत टाकलं नाही. त्याच्यासाठीच माझं एक म्हणणं आहे की बुवा या योजनेची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे. यासाठी मी 1 मे महाराष्ट्र दिनी रोजी आम्ही सपत्नीक आमरण उपोषण अन्नत्याग करतोय. तुम्हाला वाटतं का यात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांनी दिलेला आहे, त्या नोटिशीमध्ये कबूल केलेला आहे. संबंधित ज्यांनी ती ताब्यात घेतली त्यांनीच ते कबूल करून घेतलेलं आहे. ते एवढं काम बाकी आहे, ट्रायल रन करून दिलं नाही, हे त्यांच्या माझ्याकडे लेखी आहे. त्यांनी दिलेल्या नोटीस, तेजस कंस्ट्रक्शनला दिलेल्या नोटीसमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही एवढं काम केलेलं नाही. म्हणजे हा भ्रष्टाचार उघड आहे. नगरपंचायत प्रशासनातर्फे बिलं मंजूर झालेली आहेत. मला वाटतं त्यांची सगळी बिलं काढण्यात आले. त्याची बिलं, त्यांची टिप्पणी मी तुम्हाला दाखवतो. ही टिप्पणी आहे 21 कोटीची कामाची, ही टिप्पणी आहे. ही बघा, हे बिलं काढण्यात आलंय. ही पूर्ण झालेली बिलाची ही त्यांची टिप्पणी आहे. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.